श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत कोमल केळकर यांनी लिहिलेला ललितबंध. आजचा विषय आहे घुंगरू. नेहाने त्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. मुलीच्या शाळेत वार्षिक कार्यक्रमासाठी ती गेली होती. तिथे सुरुवातीलाच लहान मुलांचा नाच झाला. गाणं होतं ससा कासवाच्या शर्यतीचं. नेहाला आठवलं की आपण सुद्धा शाळेत असताना या गाण्यावर नाच केला होता. पांढरा फ्रॉक, पांढरे हातमोजे, पायमोजे, केसांना पांढरी रिबीन. ह्याच नाचामुळे तर तिच्या मनात नृत्याविषयीचं बीज पेरलं गेलं होतं. त्यानंतर 5वीत असताना एका मैत्रिणीच्या घरी तिचे कथ्थक या नृत्य प्रकाराचे वर्ग सुरू झाले. तिला हा प्रकार मनापासून आवडला. त्यामुळे तिचे गुरु ज्या प्रकारे पायाच्या आणि हाताच्या बोटांच्या हालचाली शिकवत त्या ती नीट लक्ष देऊन बघत असे आणि चटकन आत्मसात करत असे. एके दिवशी गुरूंनी सर्वांसाठी घुंगरू आणले. नेहाने पहिल्यांदाच घुंगरू हातात घेतले होते. तिला ते खूप आवडले. तिने हळूच कानाजवळ नेऊन कसा आवाज येतो ते ऐकलं. कानात तो आवाज साठवून घेतला. ज्या मैत्रिणीकडे हे वर्ग चालत होते तिच्या आईने सर्व मुलींसाठी घुंगराच्या खाली पायाला बांधण्यासाठी जाडसर पण मऊ अशा लाल रंगाच्या पट्ट्या शिवून दिल्या. त्या पट्ट्या पायाला बांधून त्यावर घुंगरू बांधल्यावर पाय इतका सुंदर दिसत असे की बघत राहावं. काही महिन्यातच नेहा कथ्थक नृत्य प्रकारावर आधारित गणेशवंदना असलेल्या गाण्यावर नृत्य शिकली. तिने ते नृत्य सोसायटीच्या गणेशोत्सव मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आणि शाळेत सादर केलं. सगळे आश्चर्यचकित झाले होते, कारण तोपर्यंत कुणाला माहीतच नव्हतं की नेहा कथ्थक नृत्य शिकते आहे. सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं. पण अचानक काही कारणास्तव नृत्याचे वर्ग बंद झाले. तिला वाईट वाटलं. नृत्य पुढे शिकण्याची तिची खूप इच्छा होती. जवळपास कुठेही ती सुविधा उपलब्ध नव्हती. नाईलाजाने तिला तो विचार तिथेच सोडून द्यावा लागला. नंतर काही महिन्यात नेहा दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली. सामानाची ने-आण करण्यात तिचे घुंगरू कुठेतरी हरवून गेले. पण या घुंगरांबद्दल वाटणारं प्रेम मात्र मनात तसंच राहिलं. नाच ही अशी गोष्ट होती की जी नेहाला नेहमीच आनंद द्यायची. एकांतात तिच्या खोलीत नेहा कितीतरी वेळा गाणी लावून नाचत असे. अगदी लग्नानंतर, मुलगी झाल्यानंतरही नेहा तिची ही हौस कुठल्या तरी प्रकाराने का होईना पूर्ण करत असे. तिच्या ऑफिसला जाण्याच्या रस्त्यावर एके ठिकाणी कथ्थक नृत्याचे वर्ग चालायचे. अनेकदा तिने त्या ठिकाणी तिची गाडी थांबवली असेल, पण चौकशीसाठी जाण्याची हिंमत मात्र होत नसे. तिथे जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात तिचं मन तिला नानाविध अडथळे सांगून मागे खेचत असे. तिने त्या वर्गाच्या शिक्षिकेचा फोन नंबर सुद्धा मिळवला होता, पण कधी डायलच केला नाही. योगायोग म्हणजे त्या दिवशीच्या लेकीच्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात तीच गणेशवंदना सादर झाली. तो कथ्थक नृत्याचा विशिष्ट पेहराव, केशरचना, पायात घुंगरू घालून नाचणाऱ्या त्या मुली बघून नेहाला कळून चुकलं की हा आपल्यासाठी एक संकेत आहे. इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेली इच्छा पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ. कार्यक्रम झाल्या झाल्या नेहा तडक तिथून बाहेर आली आणि तिने त्या नृत्य शिक्षिकेला फोन लावला. दुसऱ्या दिवशीची त्यांची भेट नक्की केली. अखेर घुंगरांच्या आवाजाने, नृत्यानेच नेहाला पुन्हा एकदा तिच्या इच्छापूर्तीचा श्री गणेशा करून दिला. घुंगरू. कोमल केळकर यांनी लिहिलेला ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. वाचक स्वर होता नेहा खरे यांचा. निर्मिती सहाय्य पूर्वा राणे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.